हेमंत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा मी अमरावतीचा शहराध्यक्ष आहे। आमचे जे ज्येष्ठ नेते माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री होते असे आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांच्या विरोधात आमदार गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य खालच्याच स्तरावर जाऊन केलं याचा आम्ही कडक शब्दात निषेध व्यक्त करतो। हा जो प्रकार त्यांनी केला, माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी अशा लोकांना आवरायला पाहिजे, कारण महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वारसा हा सर्व धर्म समभावाचा आहे आणि या सांस्कृतिक वारशामध्ये सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन शांततेने राहत आहेत। परंतु सध्या जी परिस्थिती आहे, ओला दुष्काळ, बेरोजगारी, त्याच्यानंतर शाळांची दयनीय अवस्था, त्याच्यानंतर दवाखान्यांची अवस्था, हे जे सामाजिक काम राहिलं आणि भलतीकडेच महाराष्ट्राच्या या प्रश्नाला वळून राहिले का अशी शंका मी व्यक्त करतो। म्हणजे या समस्यांकडून, मोठ्या समस्यांकडून लोकांची म्हणजे कुठेतरी मनं भरकटायची का अशी शंका म्हणजे व्यक्त करतो आणि तीव्र शब्दात यांचा निषेध व्यक्त करतो। हा प्रकार महाराष्ट्रात याच्यापुढे आम्ही चालू देणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावतीसुद्धा यानंतर तीव्र आंदोलनं करील अशी मी त्यांना इशारा देऊ शकतो आणि आम्हाला कमी लेखू नका। आमच्या नेते जे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत यांची भूमिका नेहमी संयमी राहिलेली आहे आणि त्या संयमामुळेच आम्ही शांत होतो। पण असे जर प्रकार वारंवार घडत असतील तर याच्यापुढे याची योग्य शब्दात दखल घेतल्या जाईल।